This news is co-sponsored by Shiv Shankar Ayurvedic Clinic. कलमना थाना क्षेत्र से महज 8 माह के बच्चे के अपहरण की घटना से खलबली मची थी, लेकिन नागपुर पुलिस ने 5 घंटे के अंदर ही इस घटना का पर्दाफाश किया। बच्चे को अपहरणकर्ताओं के चंगुल से छुड़ाकर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है, जबकि 4 आरोपी अब भी पुलिस गिरफ्त से बाहर है। आपको बता दें, कलमना क्षेत्र में कल रात उस समय सनसनी फैल गई जब एक मजदूर महिला राजकुमारी राजू निषाद ने अपने 8 माह के बच्चे के अपहरण की सूचना पुलिस को दी। इस बच्चे का अपहरण घर के सामने रहने वाले आरोपी गजेंद्र प्रजापति, सीमा प्रजापति, जितेंद्र जाम्बुलकर, बाराखोली, इंदौरा, बादल मटके, लश्करी बाग द्वारा किए जाने और बच्चे को मध्य प्रदेश की ओर ले जाने की खबर पुलिस को मिली, जिसके बाद कलमना यशोधरा नगर क्राइम ने सीसीटीवी के माध्यम से आरोपी को महज 5 घंटे में धर दबोचा, जिसके बाद पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने आरोपियों को दबोचने वाले पुलिस अधिकारियों और कर्मचारियों का अवार्ड देकर सम्मान किया। पुलिस द्वारा इस अपहरण कांड में दिखाई गई सक्रियता की शहर भर में सराहना की जा रही है। बच्चा एक गरीब मजदूर का होने पर भी पुलिस ने कोई ढिलाई नहीं बरती। बहरहाल नागपुर जिले में बाहरी राज्यों से कई आपराधिक प्रवृत्ति के लोग नागपुर के रहवासी आसानी से बन जाते हैं। नगर सेवकों के प्रमाण पत्र पर आधार कार्ड और राशन कार्ड बना लिए जाते हैं। अधिकतर अपराधी बाहरी राज्यों से आकर नागपुर में बैठे हैं, जो यहाँ अपराधों को अंजाम दे रहे हैं। इन अपराधियों के खिलाफ पुलिस जांच अभियान अब तक नहीं चला है। यदि पुलिस बाहरी राज्यों को छोड़कर नागपुर के रहवासी बने लोगों की जांच करे तो अपराधियों की परख जल्द से हो सकेगी। महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरा पर्सन अविनाश तोतळे के साथ रितेश बोरकर, नागपूर। कुटुंबांचे एक 8 महिन्याचे एक मुला होता, त्यांना समोर राहणारे व्यक्ती फॅमिली त्यांनी मुलांना घेऊन दुपारी चॉकलेट खरीदण्याचे बहाण्यातून त्यांना ताब्यात घेतला आणि ते मुलांना घेऊन आणि त्यांचे पूर्ण फॅमिली म्हणजे आरोपींनी त्यांचे पत्नी आणि त्यांचे इतर 2 मुले आणि हे 8 महिन्यांचे फिर्यादीचे मुलाला घेऊन पळालेले होते। दुपारी 1 वाजताचे सुमारासची ही घटना होती। रात्री 10 वाजताचे सुमारास फिर्यादीची सर्व शोध घेतल्यानंतर ज्यावेळी त्यांना मुला भेटला नाही त्यावेळी त्यांनी कलमना पोलीस स्टेशनला ही इन्फॉर्मेशन दिली होती। इमिजिएटली हे माहिती आल्यानंतर त्याचे प्रकरणचे संवेदनशीलता बघून सीनियर PI कलमना श्री पाटील यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि त्यांचे सर्व पथकांना त्यांनी कामावर लागले आणि यामध्ये तपास यंत्रणा इमिजिएटली श्री नवीन रेड्डी ॲडिशनल CP क्राईम यांचे मार्गदर्शनाखाली DCP डिटेक्शन श्री चिन्मय पंडित, DCP झोन 5 श्री संदीप पखाले आणि वेगवेगळे पथक कामावर लागले। तपासमध्ये हे जे आरोपी होते ते पडून गेलेले होते आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन आणि सर्व प्रकारचे त्या परिसरात तपास केल्यानंतर असे शेवटी दिसून आला की एक कुटुंब जे इंदोरा चौकचे परिसरात राहतात ते त्यांच्याकडे मुला नव्हता, म्हणून त्यांनी आणि त्यांचे नातेवाईकांनी एका आरोपी बादल भडके जे ऑटो चालक आहे त्यांच्याशी मुलांबद्दल मुला पाहिजे अशाबद्दल ते बादलनी त्यांना प्रलोभित केला की तुम्हाला आम्ही मुला आणून देऊ शकतो। त्यांनी एक सचिन पाटील म्हणून एक आरोपी आहे त्यांच्याशी संपर्क केला आणि हे दोघेंनी एक रेकॉर्डवरची चाइल्ड ट्रॅफिकिंगमध्ये पूर्वी आरोपी श्वेता खान यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी 2.5 लाखमध्ये तुम्हाला मुला देतो अशा प्रकारचे त्यांचे डील ठरला। हे जे आरोपी जितेंद्र प्रजापती हे मूळ रहिवासी कोटाचे आहे आणि रीता जितेंद्र प्रजापती ते ओरिजिनली महाराष्ट्रीयन आहे, परंतु यांची पत्नी आहे। त्यांच्याकडे सध्याची तपासात 2 किंवा 4 मुले आहे। यांनी काही 1 महिन्याचे पूर्वी सुमारास ते या परिसरात येऊन एका घराला किरायावर घेतला। त्या घरात राहून त्यांनी हे समोर राहणारी ही महिलांचे 8 महिन्याचे मुलांसोबत त्यांनी एक एक्वेंटन्स सुरू केला आणि कम्फर्ट लेवल स्टॅब्लिश केल्यानंतर काल दुपारी यांनी मुला घेऊन पळाला आणि ते पळाल्यानंतर एक
त्यांचे मित्र फरजान कुरेशी आणि सीमा तबस्सुम हे 2 आरोपींनी श्वेता खानसोबत ऑलरेडी लिंकमध्ये होती. यांनी मुला फरजान कुरेशी आणि त्यांनी सीमा तबस्सुम आणि शेवटी ते श्वेता खानकडे मुला काल गेला होता आणि श्वेता खाननी हे मुलांना ते कुटुंब जे इंदोरा चौकला राहतात त्यांच्याकडे हँडओव्हर केला होता. ही काल रात्री 2-2:30चे सुमारास मुलांना सुखरूप ताब्यात घेण्यात आला आणि आत्ता सध्या आमचे ताब्यात 4 आरोपी आहे आणि तसेच जे कुटुंब ज्यांनी घेतला होता ते पण आमचे ताब्यात आहे. सध्या 3 आरोपी फरार आहे. यामध्ये सर्व तपास युद्ध पातळीवर केल्यामुळे लवकरात लवकर हे मुलं सुखरूप पोलिसांना भेटला आणि त्यांना आम्ही जे विक्टिम फॅमिली होते त्यांचे ताब्यात दिलेली आहे. यामध्ये जे वरिष्ठ अधिकारीचे व्यतिरिक्त PI कलमना आणि त्यांचे पथक, PI पारडी आणि त्यांचे पथक आणि PI यशोधरा नगर आणि त्यांचे पथक, तसेच युनिट 5 क्राईम ब्रांच आणि युनिट 2चे क्राईम ब्रांच आणि इतर भरपूर अधिकारी कर्मचारी काल 4 ते 5 तास अत्यंत मेहनत करून ही सर्व तपास केलेले आहे. तपास पथकांना पोलीस कडून त्यांना 1 लाख रुपयाची रिवॉर्डची घोषणा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात हे चाइल्ड ट्रॅफिकिंगचे रॅकेट असल्याचे समोर येत आहे. हे जे आरोपी आहे जितेंद्र प्रजापती आणि रीटा प्रजापती यांनी आत्तापर्यंतचे जे त्यांचे वेगवेगळे ठिकाणीचे जिथे ते 1-1 महिना 2-2 महिना राहतात त्याचे घरझडती घेतल्यानंतर बरेचसे मुलांचे कपडे वगैरे भेटलेले आहे. जेणेकरून यांनी आणखी जास्त मुलांचे ट्रॅफिकिंग म्हणजे वेगवेगळे जिल्ह्यातून केले असण्याची शक्यता नकारता येत नाही. कारण ते छत्तीसगडला वेगवेगळे ठिकाणी ते 1-1 महिना राहत होते. काही दिवस भंडाराला ते राहिलेले आहे, काही दिवस गोंदियाला ते राहिलेली आहे, काही दिवस ते मध्य प्रदेशला राहिलेली आहे, काही कोटाला पण जाऊन आलेले आहे. तर हे काय आणखी मुलांची ट्रॅफिकिंग त्यांनी केलेली आहे किंवा कसे हे तपासाचे विषय आहे. आम्ही तपास युद्ध पातळीवर करत आहे. या प्रकरणात MCOC ॲक्ट लावण्याची पॉसिबिलिटी पण पोलीस यंत्रणाकडून एक्सप्लोर करण्यात येत आहे आणि या केसला लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत लवकरात लवकर घेऊन जाण्यासाठी विशेष तपास पथक गठित करण्यात आलेली आहे. जो आरोपी है जिसने इसकी मुख्य सेंट्रल फलक्रम थी जिसके अराउंड ये पूरा रिवॉल्व हो रहा था, वो पहले 2 केस में उसका केस रिकॉर्ड यहाँ पे नागपुर सिटी पुलिस में है. बाकी जगह नाम बदल के अगर उसके ऊपर गुने हैं तो वो हम तपास कर रहे हैं. बट पहले इलीगल एडॉप्शन रैकेट में 2 बार उसके ऊपर केसेस हुए हैं और उसके ऊपर चार्जशीट गई थी. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर.